अभिनेत्री उषा चव्हाण सर्व पुरस्कार परत करणार आहेत। शासनाचा निषेध म्हणून त्या पुरस्कार परत करणार आहेत। पुण्याच्या धनकवडीतील जमिनीवरील मालकी हक्क प्रकरणे 26 वर्षांनंतर अभिनेत्री उषा चव्हाण यांच्या बाजूने निकाल लागला, तरीही पुणे मनपाने एका बिल्डरकडे टीडीआर दिल्याचा आरोप आहे। ज्येष्ठ मराठी अभिनेत्री उषा चव्हाण यांनी पुण्यातील धनकवडी येथील त्यांच्या जमिनीवर न्याय मिळवण्यासाठी 26 वर्षांचा लढा दिलाय। मार्च 2026 मध्ये मुंबई उच्च न्यायालयाने त्यांच्या बाजूने निकाल दिला आणि मालकी हक्क मान्य केली। मात्र पुणे महानगरपालिकेने अचानक संपूर्ण 15,066 चौरस मीटर टीडीआर एका बिल्डरकडे दिल्याचा आरोप त्यांनी लगावलाय। दरम्यान उषा चव्हाण यांनी महाराष्ट्र शासनाने त्यांना दिलेले जीवन गौरव पुरस्कार, मानचिन्ह आणि प्रमाणपत्र परत करण्याचा निर्णय घेत असल्याचंही जाहीर केलंय। कलाकार असतो ना, संवेदनशील असतो, तो सहन करायची त्याच्या अंगात ताकद असते, कारण सगळ्या बाजूने त्याने अभिनय केलेला असतो। आयुष्यामध्ये चांगल्या वाईट घटना घडत असतात त्याच्याबरोबर, परंतु असं वाटतं ना, असं नको व्हायला। माझ्या सरस्वतीचा हा अपमान आहे, माझ्या कलेचा अपमान आहे, म्हणून मी जीवन गौरव पुरस्कार तिथं देणार आहे आणि माझी तक्रार तिथं मी लिहून देणार आहे। कलाकार असतो ना, संवेदनशील असतो, तो सहन करायची त्याच्या अंगात ताकद असते। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।